स्पेसिफिक तुम्ही वार सांगून अमक्या वारी कोणती तारीख आहे असं जरी त्याला विचारलं तरी सुद्धा त्याचं तो प्रत्युत्तर अगदी योग्य प्रकारे देतो. 20 नोव्हेंबर 2022 दिवशी वार खायचं सांग. 22 नोव्हेंबर रविवार. हा बरोबर. आणि काय होता त्या दिवशी, सण कसलो होतो? सण होतो या एकादशी. बरोबर. तर शाळेत सुद्धा काही शिकवलं कविता वगैरे ना त्याच्या लगेच कॅचअप करतो तो. तर आमच्याकडे कोण पाहुणे आले ते त्याला माहित असतं ते कधी आले ते तो बरोबर सांगायचा या तारीखला तुम्ही आलेलात आमच्याकडे. जुलै 2022च्या बुधवारी खयची तारखे येतात? 6, 13, 20, 27. हा. आणि सण खयचे येतात? 13 तारखेक कुठलो सण येतात? गुरुपौर्णिमा. बरोबर. समाजात अशी काही मुलं अनपेक्षितपणे आढळून येतात जी आपल्या चमत्कारी गुणवैशिष्ट्यांमुळे चर्चेचा विषय बनतात. या मुलांच्या अलौकिक गुणवैशिष्ट्यांमुळे अनेक जण त्यांना चमत्कारिक बालके म्हणूनही संबोधतात. काही जण तर त्यांच्याकडे दैवी बालके म्हणूनही पाहतात. दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावात अवनीश उमेश देसाई हा अवघ्या 8 वर्षाचा मुलगा सध्या त्याच्या अफाट कॅलेंडर ज्ञानामुळे प्रचंड चर्चेत आलाय. कळणेतील जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर 3 मध्ये इयत्ता 3रीत शिकणाऱ्या अवनीश मागील 50 वर्षातील आणि पुढील 10 वर्षातील कॅलेंडरची अचूक माहिती सांगतो. तुका हे लक्षात कसे होतं रे? तू पाठ करताय की बघितलाय का तुझ्या लक्षात होता? तुका आवडतं कॅलेंडर बघू आवडतात? 1 मे 2026 त्या दिवशी काय असा? महाराष्ट्र दिन. म्हाका आणखीन एक सांग की या 12 नोव्हेंबर 2022 वार खयचो होतो आणि सण काय होतो? काय? 12 नोव्हेंबर 2022. वार होतो शनिवार. हा संकष्टी. बरोबर ना रे? भारी कसं आहे तुला. आता माका सांग त्याच्यातला तुका सांगताय 2022 मधल्या 8 नोव्हेंबरला काय होता आणि वार खयचो होतो आधी सांग. पहिल्यांदा वार सांगा. हो. मंगळवार. हा. आणि काय होतं त्या दिवशी? गुरु नानक जयंती. बरोबर. त्याला तारीख, महिना आणि वर्ष सांगितलं की त्या दिवशीचा वार, त्या दिवसाचा दिनविशेष तो अचूकपणे सांगतो. एकदा का त्याने कॅलेंडर पाहिलं की ते संपूर्ण कॅलेंडर, त्यातील इत्थंभूत माहिती त्याच्या मेंदूत कायम स्वरूपी फिट होऊन जाते. 2025 हा त्या दिवशी शुक्रवारच्या कुठल्या तारखा येतात सांग? शुक्रवारच्या हो 2025 मध्ये 1, 8, 15, 22, 29. बरोबर. आता मी तुला आणखी एक विचारतो. हा आता 2022 मध्ये 2022 मध्ये सोमवारच्या दिवशी कुठल्या तारखा येतात? महिनो कसलो? 2022 नोव्हेंबर. नोव्हेंबर सोमवारच्या हो सांगा. सांग. 7, 14, 21, 28. हा. आता एक मला सांग 2 जुलै 2022च्या बुधवारी खयची तारखे येतात? जुलै 2022 बुधवारच्या हो 6, 13, 20, 27. हा. आणि सण खयचे येतात? 13 तारखेक कुठलो सण येतात? गुरुपौर्णिमा. बरोबर. 20 नोव्हेंबर 2022 दिवशी वार खयचो सांग? 22 नोव्हेंबर रविवार. हा बरोबर. आणि काय होता त्या दिवशी, सण कसलो होतो? सण होतो या एकादशी. बरोबर. एवढ्या लहान वयात एवढी स्मरणशक्ती पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. केवळ कॅलेंडरच नव्हे तर अवनीशला कुठल्याही नावाचं अचूक स्पेलिंग सांगायचा छंदच जडलाय. सामंत. सामंत. SAMANT. हा. आता विनोद सांग त्या काकांचं नाव सांग. विनोद परब. VINOT. हा परब. PARAB. आता तू हय बघतय की नाही असं असं तर खय लिहिलेलं असतं तर वाचतय का? बाहेर कोण आहोत फक्त. हा तू बाहेरनं कोण तुका दाखवता की काय आता का वाचून? मी परत स्पेलिंग लिहिले माझ्याकडे वही आली माझ्या पप्पाने दिली. होय का? ती लिहून काढतं आणि लिहूक आवडता तुका? होय. काय लिहितय काय काय लिहितय? 200 स्पेलिंग आलेले 200
स्वतः तयार करून हो वा भारीच ना रे. मी आपणच लिहिते मी कडे अंकन लिपीत बघून नाही लिहिली. हा अंकन लिपीत आरती बघून नाही लिहिली. हा तू स्वतःच तयार करत. हो मग तुका समजतात कशी आता शाळेत तुझ्या एवढ्या तिसरीत काही शिकवतात तरी तुका समजतात कशी. ते उच्चार दिलेले आहेत. हा गुरुजीने शिकवले तुका. हो ते उच्चार दिलेले आहेत. हा त्याच्यावरनं तुका हे समजता. हो तो मराठी शाळेत शिकत असूनही इंग्रजीतून स्पेलिंग सांगू शकतो. अवनीशच्या या थक्क करणाऱ्या गुणवत्तेची सध्या खूप जोरात चर्चा होत असली तरी त्याच्या या वेगळेपणाबद्दल आणि त्याच्या वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल अवनीशचे आई वडील आणि शिक्षकही काहीसे चिंतेत आहेत. तुम्ही अवनीशच्या आई ना. मला थोडं अवनीश बद्दल सांगा की तो घरात कसा असतो किंवा हे काय करतोय, हे सगळं ज्ञान तो घेतोय जो सगळ्यांना चमत्कार वाटत, काय करतो त्याची आवडी निवडी काय आहे. त्याला आवड कॅलेंडरची आधीपासूनच आहे. पहिलीपासून कॅलेंडर बघितलं ना की कुठेही त्याला दिसलं तरी त्याला उत्सुकता बघायची. हा. कुठेही दिसलं कोणाकडे दिसलं तर घेऊन यायचा घरी. आणि कोणी म्हणजे म्हणायला पाहिजे तेव्हा घे तुला ते, मग त्याला आनंद वाटायचा आणि तो घेऊन यायचा आणि ते सगळं बघायचा उलटून पालटून सगळं. ओके. आणि त्याच्यात त्याला आवड निर्माण झाली. 15 पासून आमच्याकडे कॅलेंडर होतीच आधीची. बरोबर. ती त्याने सगळी वाचली. परत पण कोणाकडे कॅलेंडरची आवड कशी काय त्याला झाली, म्हणजे कॅलेंडरच कसं काय त्याला निवडलं. कारण ती आमच्याकडे होती ती त्याने बघितली आणि त्याला ती आवड निर्माण कशी झाली काय ते पण ते एकदा बघितल्यानंतर ते सगळं लक्षात राहतं. लक्षात राहतं. हा हा हा. आता शाळेत सुद्धा काही शिकवलं कविता वगैरे ना त्याच्या लगेच कॅचअप करतो तो. पण ते मागची काही तो सांगतोय ती सगळी त्याने कॅलेंडर बगितलेली आहेत की तो आपल्या 15 पर्यंत बघितली त्याने कॅलेंडर हा आणि 27 पण त्याने बघितलंय. हा आधीच पण आहे. पण 15च्या मागची तो सांगत नाही. सांगतो ते पण हा. सांगतोय 2000 पासून अॅक्युरेट सांगतो तो. 2000 पासून. हा. हा आधीच पण सांगतो. कोणी कोणी विचारलेलं आता तारखा ना 96 वगैरे त्याच्या पण सांगितलं त्याने. पण घरात तू कसा असतो, शांत घरात असाच. काय आता म्हणजे जसा तुम्हाला दिसला ना तसा चंचल. चंचल हा असतो. हे घे ते घे. पण स्वभाव कसा आहे, हट्टी वगैरे असं स्वभाव काय. हट्टी आहे. हा. लहानपणी खूप रडायचा वगैरे हा. घाबरट हा, हा. आहे. ऍटम बॉम्ब वगैरे बघितले ना हा खूप घाबरतो. हा फटाक्यांना घाबरतो. हा हा अजूनही घाबरतो. हा हा आम्ही चतुर्थीला वगैरे लावत नाही. हा 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 कुठेही वाजले तरी कानात बोट घालणार. हा घाबरल्या बरोबर बरोबर. जरा कोणी काय बोललं तरी त्याला रडायला येतं. रडा. हा कोणाला भावनिक खूप मारणार आहे. नाही. भावनिक आहे. याचा जो गुण आहे त्याच्याकडे हे जे ज्ञान आलेलं आहे इतर मुलांपेक्षा वेगळं, याबाबत तुम्ही कुठे चौकशी केली का, म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे म्हणा, डॉक्टरकडे तसं काही वगैरे केलं नाही. असं केलं. फक्त गुरुजींशी तुमचं चांगलं ट्युनिंग आहे. ट्युनिंग. गुरुजींना तुम्ही काय आम्हाला हे सांगितलं. माहिती होतं आधीपासून. हा सांगतो तो. आमच्या पाहुण्यांकडे वगैरे गेलो ना की असं सांगायचं त्यांचे तारखा वगैरे. तर आमच्याकडे कोण पाहुणे आले हा ते त्याला माहित असतं ते कधी आले ते तो बरोबर सांगायचा या तारीखला तुम्ही आलेलात आमच्याकडे. हा हा आता तुम्ही इथे आलेलात तो तुम्ही त्या पुन्हा विचारला तर तो सांगणार हा या तारखेला तुम्ही आलेलात आमच्याकडे. बरोबर. आमच्या शाळेत आलेला. माझं नाव तानेश्वर रामचंद्र गवस. हा तुम्ही शिकवताय, तुम्ही मुलाला शिकवताय. कसा विद्यार्थी आहे, इतर मुलांच्या नॉर्मल मुलांपेक्षा कसा वेगळा कसा आहे किंवा हे ज्ञान कसं आलं असं तुम्हाला वाटतंय. हे जे ज्ञान आहे सर ते कसं एका दृष्टीने मला ती दैवी देणगी कशी वाटते मला. आणि आम्ही जे शाळेची ऑनलाईन माहिती वगैरे भरतो त्याच्यामध्ये गॉड गिफ्टेड म्हणून मी त्याचा उल्लेख केलेला आहे. किंवा माझ्याकडे ज्या काही नोंदी असतात त्याच्या सुद्धा मी त्याची एक दैवी देणगी म्हणूनच उल्लेख केलेला आहे. कारण वार किंवा इतर तारखा किंवा आपण कसं तारखा सांगून त्याला वार विचारतो किंवा स्पेसिफिक तुम्ही वार सांगून अमक्या वारी कोणती तारीख आहे असं जरी त्याला विचारलं तरी सुद्धा त्याचं तो प्रत्युत्तर अगदी योग्य प्रकारे देतो. किंबहुना काही विशिष्ट त्या दिवशी जर दिनविशेष असतील, फॉर एक्झाम्पल संत गाडगे महाराज जयंती म्हणा, म्हणजे रेग्युलर आपण साजरी करत असतो त्याच्या व्यतिरिक्त जर काही दिवस असले तरी सुद्धा तो अगदी उत्तम पद्धतीने तो सांगतो. म्हणजे त्याच्यात चुकीची शक्यता 1% सुद्धा नसते. जवळजवळ 99% करेक्ट सांगतो. पण इतर अभ्यासात तो कसा इतर अभ्यासात सुद्धा तो सर्वसामान्य इतर विद्यार्थ्यांचा हे आहे किंबहुना त्यांच्यापेक्षा उजू थोडंसं आहे. त्याला समजून फक्त घेता आलं पाहिजे. कारण त्याच्या अपोज त्याला पसंत नसलेली एखादी कृती माझ्याकडून किंवा विद्यार्थ्यांकडून घडली तर ती स्वीकारताना त्याला जरा जड जातं. ओके समज. मग अशा वेळी त्याच्यातला जो काही त्रागा आहे तो थोडासा तो व्यक्त करतो. पण इतर
मुलांमध्ये तो मिक्स होतो व्यवस्थित? फक्त इथं वर्गात असताना शांततेत तो थोडंसं आपल्याच कामात असतो. बाहेर मैदानावरती मी सांगितल्याशिवाय तो मिक्स होत नाही. जर मी त्याला म्हटलं किंवा चल तू आता खेळ त्यांच्याबरोबर, तर मात्र तो खेळून तो कधीही मुलांबरोबर मैदानावरती खेळताना बसत नाही. किंवा आतमध्ये बैठे खेळ जरी घेतले, उदाहरणार्थ बुद्धिबळ म्हणा किंवा सापशिडी म्हणा, अशा खेळामध्ये सुद्धा तो स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होत नाही. तो आपल्याला पाहिजे ते स्वतंत्र. पण याला तुम्हाला सांभाळून घेताना, शिकवताना काय करावं लागतं वेगळं असं? त्याचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी मला विशेष करून त्याला थोडंसं पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. बाकी तसा त्रास, त्याचा अन्य मुलांना त्रास वगैरे असा विषय त्याचा काही तसं नाही जाणवत. काय फक्त मी मागाशी म्हटलं तसं तुम्हाला त्याच्या विरोधात ज्यावेळी म्हणजे थोडं काही गोष्टी अशा असतात की आता उदाहरणार्थ त्याला बाबा मुलं त्याच्या सुरक्षिततेसाठी सांगतात की इथून तो आता उंच भाग आहे ना, मग तिथून उडी मारू नकोस, तिथून उडी मारू नकोस, असं त्याला ते वाक्य त्याच्या ह्याच्या निगेटिव्ह असं जातं. मग त्यावेळी त्याला मात्र ते चलतं आणि तो सरळ मला उडी मारू नको म्हटलेलं आहे, समजलं का? आणि मला नकारात्मक म्हटलं किंवा दाबून सुद्धा हे तू कर असं जरी म्हटलं, तर त्याला जर ते असं वाटलं की हे माझ्या बाबतीत थोडंसं नकारात्मक आहे, तर अशा वेळी मात्र तो तक्रार माझ्यापर्यंत घेऊन येतो किंवा थोडंसं रडवेला होतो. पण ते मग एक समोरच्या मुलांना मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे की बाबा आपल्याला हे ठेवण्यासाठी, त्याच्याशी संबंध चांगले ठेवण्यासाठी एक आपण सॉरी हा शब्द त्याच्यासाठी वापरूया, समजा. आणि तो सांगितला की लगेच तो पुन्हा हसायला सुरुवात करतो. म्हणजे खूप वेळ तो ताणून धरतो, अशातला तसा भाग नाही. दैनिक तरुण भारतने मात्र अशा वैशिष्ट्यपूर्ण मुलाच्या अलौकिक गुणवत्तेमागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांशी चर्चाही केली. वैद्यकशास्त्रामध्ये अशा गुणवैशिष्ट्यांवर अतिशय उच्च दर्जाचं संशोधन झालेलं आहे. तज्ज्ञांच्या मते अशा मुलांच्या मेंदूतील पॅरिएटेबल लोब म्हणजेच गणितीय समज आणि हिप्पोकॅम्पस म्हणजे स्मरणशक्ती हे भाग अन्य मुलांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात. त्यामुळे अंक, पॅटर्न आणि गणितीय संकल्पना त्यांना सहज समजतात. काही मुलांमध्ये ही क्षमता अनुवंशिक असते, तर काही मुलांमध्ये छायाचित्रासारखी स्मरणशक्ती किंवा तीव्र स्वरूपाची एकाग्रता, हायपर फोकस दिसून येते. त्यामुळे खरोखरच अशा मुलांना दैवी शक्ती असते का, ज्याच्यामुळे त्यांना अलौकिक ज्ञानप्राप्ती झालेली असते? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. तू कसा करतोय मला सांग. हे तारखे तू कसे काल निर्णय असा तुझ्याकडे सण वाचलंय तू ना, मग तू सण वाचून तुझ्या पाठ कसे लक्षात राहतात सगळे? 19 एप्रिल 1970 माझा जन्म झाला. त्या दिवशी वाकायचं होतं 19 एप्रिल 1970. 19 एप्रिल 1970 वार सांगतोय. सांगा बरोबर सांगू. विचार करते. कर बाबा, विचार कर. किती तो विचार. 19 एप्रिल होय रे, रविवार होतो. हा तरी नाही मासे खातो. बरोबर. अरे भारीच असे तू. विनोद तुझी सांग. 15/10/73. 15 ऑक्टोबर. हा होय. 1973. 15 ऑक्टोबर हो. सोमवार होतो रे. हे पण सोमवारी चालले. माझी जन्मतारीख 5 जून 2070. बापरे, मग मासे खातोय तू? खातोय मा सोमवारचे कसे सोमवारी जन्मलं. हा हा हा. आराध्य कोण? हा तो पण सोमवारी. सगळीच सोमवारी कसे का? आई माझे पप्पांची जन्मतारीख 9/8/1982. बापरे. आणि आईची 7/3/1993. रविवार. माझ्या सारखं असा. अवनीशला कॅलेंडर विषयी असलेली समज हा अंधश्रद्धेचा विषय नसून तो विज्ञानाचा भाग आहे. अशा मुलांमधील स्मरणशक्तीची विलक्षण क्षमता योग्य पद्धतीनं जोपासली तर ती त्या मुलांसाठी, समाजासाठी उज्ज्वल ठरू शकते. अशा मुलांवर चमत्कारी किंवा दैवी असा शिक्का मारल्यास त्यांना मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे अशा मुलांच्या प्रतिभेला पंख द्यायची जबाबदारी पालक, शिक्षक आणि समाजाची आहे.
शेखर सामंत, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग.